वर्षी तसेच आता नवीन शाळा व्यवस्थापन समिती यावर्षी आम्ही जी तयार केली त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. हायस्कूलचं सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील सर्व काय या ठिकाणी असणाऱ्या चौथीच्या मुलांचे काय पालक असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचा सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांचं आणि तुम्ही सर्व विद्यार्थी वेळ खूप झालाय तरी सुद्धा या सर्वजण या ठिकाणी अगदी कार्यक्रम सुरू झाल्यापासून शांत चित्तानं हा कार्यक्रम ऐकत आहेत. या सर्व विद्यार्थी मित्र आज तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मुख्याध्यापक या नात्यानं सर्वांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बरोबर असं म्हणलं जातं बघा, अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते. शाळेत पहिलीला प्रवेश घेताना मुलगा आपल्या पालकांबरोबर म्हणजे आई असतील किंवा वडील असतील त्यांच्याबरोबर बोटाला धरून येतो आणि या शाळेमध्ये प्रवेश घेतो पहिलीमध्ये या प्राथमिक शाळेमध्ये आणि त्यांना घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. मग हे सांगितलं की ज्याप्रमाणे कुंभार एक मातीचा गोळा असतो आणि त्याला वेगवेगळे आकार देतो आणि वेगवेगळं मग ते भांडी तयार होतात, तशा पद्धतीनं इथं सुद्धा पहिलीला आलेले विद्यार्थी खरं तर ही कसरत आहे. गाडेकर सर मग असे म्हणले की खरोखर हित जो पाया ज्ञानदेवे रचिला पाया चुका झाला असे कळस. म्हणजे खरं तर हित पाया घडवण्याचं काम ज्याप्रमाणे इमारतीचा पाया जर चांगला असेल तर ती इमारत चांगल्या प्रकारे उभी राहू शकते, तसं हे पाया घडवण्याचं काम इथं या प्राथमिक शाळेमध्ये केलं जातं. आणि हेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीचं काम इथं केल्यामुळं मग पुढं पाचवी म्हणजे विनोद सूर्यवंशी यांनी मग काही सांगितलं बघा की ही स्टेप आहे. कधीच कोण म्हणजे आता इथं म्हटलं निरोप समारंभ, निरोप कधीच नसतोय. इथं चौथी पर्यंतची शाळा आहे, इथं तुमचा एक टप्पा पूर्ण झाला, पुन्हा माध्यमिक असेल, पुन्हा त्याच्यानंतर उच्च माध्यमिक असेल, पुन्हा कॉलेज असेल, असा हा तुमचा प्रवास नेहमी सतत सुरू असणार आहे. प्रवास हा थांबणार नाही. पण एवढंच मी सांगेन, वेळ खूप झालाय. येता चौथीच्या मुलांनी खरोखर अतिशय परिश्रम घेतलेला आहे आणि तुमच्या याच्यामध्ये तुमचे वर्ग शिक्षक पोरेसर असतील, मार्गदर्शन करणारे खरोखर त्याने अतिशय जादा वेळ दिलेला आहे. अगदी सुट्टी सुद्धा विचार केला नाही. ते त्यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला कोळेगाव त्या ठिकाणी एवढ्या लांबचं गाव असून त्यांनी प्रयत्न सुद्धा केला नाही बऱ्याचशा वेळेला. पण शनिवार रविवारी मी पाहत होतो की जादा चौथीचे तास घेतले, त्यांनी खूप मेहनत घेतली आणि हा चौथीचा वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे घडवलेला आहे. त्याचं उदाहरण गाडेकर सरांनी मग सांगितलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थी हा 100% विद्यार्थी वाचन लेखन करतोय, 100% विद्यार्थी प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होतोय आणि आपापल्या परीनं चांगल्या पद्धतीनं त्या असणाऱ्या याच्यामध्ये. आणि आता पाहिलं तर आता काही मुलांचा इथं आपण सत्कार सुद्धा ठेवलेला आहे. BSc परीक्षा असेल, NSC असेल, सगळ्या परीक्षामध्ये गुणवत्ता शोध परीक्षा असतील, आता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा त्याचाही निकाल लागेल. तर याच्यामध्ये फक्त मी असं सांगणार नाही की फक्त या मॉडेल स्कूलमध्ये फक्त बाहेरूनच जागपाक असं नाही, तर याच्यामध्ये खरोखर ही मुलं अगदी आपल्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा 7 मुलं बसलेले, त्यांचा इथं सत्कार होणार नाही. सगळे 100% पास आहेत, पण त्यामधली 7 मुलं सुद्धा गुणवत्ता यादीत बसणं ही काही सोपी गोष्ट नाही. तर पुन्हा एकदा या चौथीच्या मुलांना आणि असणाऱ्या या खरोखर मार्गदर्शन करणाऱ्या पोरेसरांना या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा देतो. तुम्ही खूप मोठे व्हा, मोठे होऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील जे ज्या क्षेत्रात जी आवड असेल, असं म्हणणार नाही की प्रत्येकानं डॉक्टर, इंजिनियर, वकील झालं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं नाव अगदी उज्ज्वल करू शकता. प्रत्येकाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुन्हा भरारी घ्यायची आहे. आणि खरोखर म्हणलं श्रमाच्या वेळेला यशाची फळं येतात. जो कष्ट करील त्याला मात्र त्याचं फळ नक्की मिळेल. आणि प्रयत्नाच्या झाडावर यशाची पाखरे सदैव किलबिलत असतात असं म्हणलं जातं. प्रयत्न केला पाहिजे, माणसानं कुठेही थांबलं नाही पाहिजे. मला हे जमणार नाही असं कधीच म्हणलं नाही पाहिजे. मला हे जमणारच आहे
प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे असं म्हणलं जातं. प्रयत्न सोडायचा नाही. यश अपयश आपल्या दोन पैलवान असतात. दोन्ही जिंकतात का नाही, एक जिंकणारा एक हारणारा त्यावेळेपुरता. म्हणून त्यानं ती कुस्ती सोडायची नाही. पुन्हा दुसऱ्या असणाऱ्या आखाड्यावर जाऊन ती पुन्हा कुस्ती मारायची असते. तसं तुमचं सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही फक्त इथं या शाळेमध्ये तुम्हाला मॉडेल स्कूल शाळेमध्ये काय काय शिकाय मिळालं बघा. इथली शिस्त कशी होती, इथलं असणारं ज्ञानदानाचं काम कसं होतं, इथले शिक्षक कशा पद्धतीनं ज्ञानदान करत होते, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर अतिशय तिथून काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्या या मॉडेल स्कूलमध्ये खूप अधिकारी, मला वाटतं जवळजवळ 272 अधिकारी असतील, काय असणारे शिक्षक मंडळी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्ती असतील, यांनी या शाळेला भेट दिलेले. आपल्याकडे त्याचं विजिट बुक सुद्धा आहे. तर या सगळ्याचं फलित काय आहे, तर ही शाळा खरोखर आपल्या एवढ्या तालुक्यापुरती मर्यादित नाही, जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, तर अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत असलेली मॉडेल स्कूल शाळा, याचं नाव कायम ठेवायचं आहे. तुम्ही सुद्धा पुढे गेल्यानंतर विसरणार नाहीच. आता बऱ्याच मुलांनी मगाशी मनोगत व्यक्त केलं की आम्हाला एका डोळ्यात काय असू आणि एका डोळ्यात आनंद असू. तर अशा पद्धतीने म्हणजे सुख पण होतंय तुम्हाला, पुढे 5वीला जाणार म्हणून तुम्हाला आनंद पण वाटतोय, पण मॉडेल स्कूल शाळा ही सोडून जाणार म्हणून तुम्हाला ते दुःख पण वाटते त्यांना. आणि आज या असणाऱ्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्या पालकांनी मदत केली, सढळ हाताने मदत केली, या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे मनोगत थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.